नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सचिन पगारजी. ते 2012 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. बेसिकली ते एमई स्ट्रक्चर सुद्धा आहेत आणि असंच रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता या सगळ्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार सर. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया अगदी तुमच्या शालेय जीवनापासून, की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं? नमस्कार, मी सचिन पगार. बेसिकली जसं बोलायला गेलं तर मी टीचिंग फील्ड मध्ये काम करतोय, पण मॅक्झिमम माझं काम जे आहे ते फील्डवरतीच जास्त आहे. कारण जनरली माझं जे स्वप्न होतं की मला टीचिंग फील्डमध्ये जायचं आहे. म्हणजे पहिल्यापासून माझं फक्त एक टार्गेट होतं की मला करायचं तर टीचिंग मध्येच करिअर करायचं. पण योगायोगाने काय झालं की आमची गावची परिस्थिती किंवा आमचं कुटुंबाचं परिस्थिती यामुळे आमचं शिक्षण जे ते गावातल्या झेडपीच्या शाळेमध्ये झालं, पुढचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं. त्यानंतर मग अशाच मित्रांनी रेफरन्स दिल्यानंतर संजीवनी कॉलेज जे कोपरगावचं आहे तिथे मी बीई कम्प्लीट केलं. बीई कम्प्लीट केल्यानंतर 2012ला माझं हर्षवर्धन कन्स्ट्रक्शन नाशिक इथे सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर सुरुवातीला मला चांगले प्रोजेक्ट करायला मिळाले. म्हणजे केकेवाग ऍग्रिकल्चर कॉलेज असेल किंवा मग MITC रोलिंग मिल दिंडोरी असेल किंवा मग काही रेसिडेन्शियल साईट पण होत्या. मग तिथून पुढे मला असं वाटलं की या क्षेत्रामध्येच आपल्याला पुढे करिअर केलं पाहिजे. कारण कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी स्वतःला डेव्हलप केलं तरच जग तुम्हाला विचारतं. म्हणून मग मी 2015ला कंपनी सोडली आणि माझा मित्र अनंत आहेर याच्यासोबत मिळून मग आम्ही प्रायव्हेट मधले आणि तसेच मग झेडपी PWD चे कामं चालू केले. हळूहळू माझ्या डोक्यामध्ये हे पण आलं की जर समजा आपण आता याच्या स्ट्रक्चरल एरियामध्येच काम करतोय तर आपण एमई स्ट्रक्चर का करू नये. बरोबर. म्हणून मग 2014ला मी SND येवल्याला ऍडमिशन घेतलं स्ट्रक्चर मध्ये. 2017 पर्यंत माझं एमई स्ट्रक्चर पण कम्प्लीट झालं. त्यानंतर मग टीचिंग फील्डमध्ये सबकाळ कॉलेजला मी जॉईन झालो आणि साईड बाय साईड अनंत आहेर आणि आम्ही अशा दोघांनी मिळून बाहेर साईड पण घेणं सुरुवात केलं. त्यामध्येच आता स्ट्रक्चरल फील्डमध्ये आहोत आपण, प्रोफेसर आहोत आणि एक तुमचं करिअर म्हणून फक्त एक टीचिंग फील्ड म्हणून चालत नाही, तर त्याच्याबरोबरच बाकीच्या काही ठिकाणी तुम्ही काम केलं पाहिजे अशी माझी एक धारणा होती. म्हणून मग स्वतःची स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी पण चालू केली मी. स्ट्रक्चरल कन्सल्टन्सीच्या अंडर आताच आपण म्हणजे भरपूर प्रोजेक्ट आम्ही कम्प्लीट केले. झेडपीचे, PWDच्या वगैरे साईटचे आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यानंतर स्टील असेल किंवा कॉन्क्रीट असेल याच्या टेस्टिंग कशा केल्या जातात, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग कशी होते, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाल्यानंतर मग स्वतः आपण एक स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम सुरुवात केली आणि आता विविध ठिकाणी आपण स्वतःच्या स्ट्रक्चरल कन्सल्टन्सीने कामं करतोय. आणि स्वतः एक आपण ऍज अ इंजिनियर म्हणून स्वतःच्या साईट आपण एक फक्त अनंत आहेरांसोबत मिळून कम्प्लीट करतोय. म्हणजे आपण सगळ्या क्षेत्रामध्ये हात पसरू नये असं. बरोबर आहे. पण एक स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून मग आपण प्रश्नांना सुरुवात करूया की तुम्ही म्हटलं त्यामुळे आर्किटेक्ट कडनं आपल्याला पहिल्यांदा प्लॅन येतो आणि स्ट्रक्चरल डिझायनर काम करतात त्याच्यावर. पण एक चांगल्या स्ट्रक्चरल डिझायनरची काय आवश्यकता की त्याच्याकडून डिझाईन करून घेण्यामध्ये काय फायदा होता जे भविष्यातले तोटे टाळू शकतात? नाही, प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे आता इन जनरल तुम्ही बघितलं गेल्यानंतर नाशिक झालं किंवा म्हणजे जे रुरल एरिया आहे नाशिक आता जनरली रुरल एरियामध्येच पकडलं जातं. कारण तुमचा FSIच्या दृष्टीने तुमचा 12-15 फ्लोअर पर्यंत बिल्डिंगचे काम आतापर्यंत होते. मग त्यामध्ये काय व्हायचं की इन जनरल आपले सगळे जे गावाकडचे आपण म्हणतो की इलिटरेट इंजिनियर जे फक्त कसं आहे की दुसऱ्या कोणाचं काम बघून स्टार्ट करता, तर त्यांचं सगळं जे काम आहे ते थंब रूलने असतं. मग त्या थंब रूल मध्ये कधी काय होतं की ओव्हरवेट स्ट्रक्चर तयार होतं किंवा काही लो वेट स्ट्रक्चर तयार होतं. त्यामध्ये जे बांधकामामध्ये वापरलं जाणारे मटेरियल आहे त्याची क्वालिटी चेक केली जात नाही. ते म्हणजे दुसरी कोणतरी एक बिल्डिंग बांधलेली आहे त्याचप्रमाणे बिल्डिंग बांधायची किंवा एखादा दुसरा कोणतरी प्लॅन आहे त्या प्लॅन प्रमाणे तुम्ही प्लॅन बनवायचा. मग तुमच्या कोणते सॉइल टेस्टिंग होणार नाही किंवा मग तुमच्या MDT टेस्टिंग होणार नाही, काही न करता. म्हणजे तुम्ही साधं बघा की क्यूब टेस्टिंग पण आता केली जात नाही. मग हा प्रॉब्लेम जो म्हणजे फेस होतोय त्याने काय होतं की विनाकारण काहीतरी स्टील एक्स्ट्रा वापरणं किंवा स्टील कमी वापरणं,
बांधकामाच्या क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम तयार होणं, हे प्रॉब्लेम मला इन जनरली नाशिक एरियामध्ये तरी जाणवत आहे. बरोबर. जे की पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जनरली आपण काय करतो की एखादा लिटरेट इंजिनियर असेल त्याच्याकडूनच स्ट्रक्चरल जे काम आहे ते आधी आपण करून घेतो, पण इथे आजूबाजूच्या एरियामध्ये किंवा नाशिकमध्ये तरी मॅक्झिमम काम अशा प्रकारे होत नाही. बरोबर. पण मग असं येतं की मग त्या स्ट्रक्चरल डिझायनरला दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे अंडरवेटचा किंवा ओव्हरवेटचा. कायम असं वाटतं की डिझाईन चांगलं हेवी झालं पाहिजे असं टाईप वाला. तर मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, डिझाईन हेवीच झालं पाहिजे असं नाही सर, डिझाईन मध्ये क्वालिटी पाहिजे. आता आयकॉनिक स्टीलचे पण मी काही म्हणजे जे प्रोजेक्ट आहे त्याचं टेस्टिंग केलेलं आहे, आणि आयकॉन स्टीलचं मला एक गोष्ट अशी जाणवली की आयकॉन स्टील मध्ये जे मटेरियल प्रॉपर्टी म्हणजे इलॉंगेशन वगैरे जे तुमचं बार पास झाला पाहिजे IS कोड स्पेसिफिकेशन प्रमाणे, तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं दिसत नाही. म्हणजे बारची डायमीटर व्यवस्थित आहे, बाराची लेंथ वगैरे तुम्ही बघाल तर 12 मीटर म्हणजे 12 मीटर आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही. कार्बन पर्सेंटेज असेल तुमचं, नंतर तुमच्या जर समजा आपण टेन्साईल टेस्ट केली तर टेन्साईल टेस्ट मध्ये कुठेही प्रॉब्लेम मला जाणवला नाही. असे मी जवळजवळ नाशिकमध्ये सगळ्याच प्रकारच्या कंपन्यांचं मी टेस्टिंग केलेलं आहे. त्या टेस्टिंग वरून मला असं जाणवतंय की आयकॉनिक स्टील इज द बेस्ट अदर दॅन बाकीच्या. बरोबर. दुसरं एक ह्याच्यामध्ये रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बघितलं असेल बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे. अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? क्वालिटी सर, क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नकोय करायला. काही गोष्टी असं आहे की क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज, पण आपला जो नाशिक एरिया आहे ते नाशिक एरियाचं जनरली तुम्ही बघितलं तर आपला डेन्स एरिया नाहीये, म्हणजे मुंबई सारखा डेन्स एरिया नाहीये किंवा पुण्यासारख्या आपल्या ज्या बिल्डिंग आहे त्या हायराईज बिल्डिंग नाहीये, मुंबई सारख्या हायराईज बिल्डिंग नाहीये. त्यामुळे नाशिकमध्ये या गोष्टी प्रकर्षाने जाणवत नाही की क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज वगैरे करण्याची वेळ येते. कारण आपल्याला सपोज तुम्ही सॉइल स्टेटा वगैरे या गोष्टी बघितल्या तर इन जनरल व्यवस्थित सगळ्या कंडिशन्स, म्हणून मग क्वालिटी कॉम्प्रोमाइज हा नाशिकमध्ये तरी जाणवणारा प्रकर्षाने विषय नाही. बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यावर प्रशासनानं आता काम केलं पाहिजे? नाशिकचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य म्हणजे नाशिकचा ट्रॅफिक कंट्रोल होत नाही. जसं ते पुणे आणि मुंबईकडे ट्रॅफिकचा बोजबारा उडालेला आहे, तसं नाशिकचा अजून द्वारका जे सर्कल आहे तो अजूनही प्रश्न प्रलंबित आहे. आता मुंबई नाक्याचा प्रश्न नवीन तयार झालाय, पाथर्डी फाटाही आता म्हणजे वरती हे काढतोय, डोकं काढतोय. तर सगळ्यात महत्वाचं कसं आहे की एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर विकास करायचा असेल ना तर महत्वाचं आहे तुमचं ट्रॅफिक कंट्रोल महत्वाचं आहे की जेणेकरून इथले जे सगळे काही इंजिनियर्स असतील किंवा मग जे नोकरदार वर्ग आहे तो वेळेवर पोहोचला पाहिजे. आणि आताच आमच्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे IT हबचा प्रश्न तो तर नाशिकमध्ये म्हणजे आपले जे 7 IT हब आपण म्हणतो की पुण्याला गेले जागेअभावी, आता तो प्रश्नही थोडासा मार्गी निघतोय. तुम्ही आता महिंद्राची EV व्हेकल साठी समजा जशी 400 एकर जमीन घेतली, नंतर IT हब साठी जमीन घेतल्या, याने बरेचसे प्रश्न आता येत्या 2-3 वर्षामध्ये किंवा 2027 पर्यंत सॉल्व्ह होतील असं मला वाटतंय. पण मग चांगल्या IT कंपनी इथे येण्यासाठी आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? मग चांगल्या IT कंपनी येण्यासाठी तुम्ही सर जागेची उपलब्धता करून दिली पाहिजे, पहिली गोष्ट. नंतर जागेची उपलब्धता नसेल तर तुम्ही नवीन प्रोजेक्ट आणू शकत नाही. नंतर प्रशासनाने त्यांच्यावरती जे टॅक्सेशन आहे ते टॅक्सेशन लिमिट मध्ये केलं पाहिजे. म्हणजे जे म्हणतो आपण की आता मुंबई सारख्या ठिकाणाहून जे मोठमोठे IT प्रोजेक्ट बाहेर गेले त्यांनी फक्त टॅक्सचा विषय होता. नाशिक मधून पण आता महिंद्रा प्लांट वगैरे यांनी पण मध्ये वरती डोकं काढलं की त्यांचं म्हणणं आहे की टॅक्स जो म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स आहे तो जर कमी केला तर नवीन प्रोजेक्ट सहज येतात. आता महिंद्राने आपली जी जमीन घेतलेली EV साठी त्यांनी नाशिकच्या बाहेर घेतली, नाशिकमध्येच घेतली, पण नाशिकमध्ये 400 एकर जमीन त्यांनी घेतलेली EV व्हेकल साठी. तर या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जेणेकरून जे प्रोजेक्ट आहे ते ग्रामीण भागामध्ये किंवा मग गुजरात सारख्या ठिकाणी शिफ्ट होणार नाही. नक्कीच. आणि दुसरं स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून तुम्हाला काय वाटतं स्टीलमध्ये कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजेत? स्टील मध्ये सगळ्यात मोठं सर आहे ना कार्बन पर्सेंटेज वरतीच आणि मॅग्नीज वरती जे काही काम चालतं ते महत्वाचं आहे. नंतर इलॉंगेशन हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. म्हणजे जर सपोज तुम्ही आता टेन्साईल टेस्ट जर समजा घेतली तर इलॉंगेशनचा प्रश्न असा की तुम्ही जेवढं त्याला हे देणार स्ट्रेन देणार तेवढं त्या स्टीलचं इलॉंगेशन वाढतं. बरोबर. मग त्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे नक्कीच सगळ्याच कंपन्यांनी. नक्कीच. दुसरं तुम्ही आयकॉन स्टील तर वापरलाय तुम्ही म्हणाला, तर मग त्याच्या सर्व्हिस डिलिव्हरी अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल?
आयकॉन स्टीलचं जिथपर्यंत आता आपण बघितलंय की जे ग्राहकांचं सॅटिस्फॅक्शन आहे त्यासाठी आयकॉन स्टील सगळ्यात चांगलं आहे. प्लस डीलर प्लस ग्राहक ह्या दोघांचाही योग्य समन्वयक साधून आयकॉन स्टीलने ज्याप्रमाणे मार्केटमध्ये एंट्री केली, जवळजवळ 2020-21 पासून त्यांनी मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेलं नाही कोणत्याच ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की इतर कंपन्यांसारखं सपोज आता तुम्हाला मास क्वांटिटीमध्ये स्टील लागत असेल तर मास क्वांटिटीचं स्टील मिळवण्यासाठी जसं बाकीच्या कंपन्यांचं वेट करावं लागतं तसं यांचं नाही. अवेलेबिलिटी लवकर होऊन जाते. तुम्ही दिलेल्या विदिन द पिरियड म्हणतो आपण, तुम्ही किती काही क्वांटिटीचं स्टील मागा किंवा तुम्ही दिलेल्या स्पेसिफिकेशन मधलं स्टील मागा, त्यामध्ये आयकॉन स्टील हे एकमेव नाव असं आहे की त्यांचं कोणत्याही ठिकाणी कॉम्प्रोमाइज करत नाही. या बात आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता गेल्या 2022-23 पासून तर सिव्हिलकडे थोडंसं लोकांनी पाठ वळवली होती. बरोबर. पण मग आता सुरुवात अशी झालेली आहे की सिव्हिलकडे गेल्या म्हणजे मागच्या वर्षापासून सिव्हिलकडे पण लोकांनी एक करिअर म्हणून बघायला सुरुवात केली. आणि माझं आता नवीन पोरांना असं म्हणणं आहे की फक्त म्हणजे सिव्हिल डिग्री मिळवल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी काम करताय म्हणून काम करू नका. प्रायव्हेटमध्येही पण खूप चान्स आहे. प्रायव्हेटमध्ये पण आपण आपलं करिअर घडू शकतो. आणि गव्हर्नमेंट पेक्षाही मी तर म्हणेल की चांगलं जर सपोज तुम्ही काम केलं तर गव्हर्नमेंटमध्ये तुमचं जसं नाव इझिली होत नाही, पण प्रायव्हेटमध्ये तुमचं नाव खूप चांगल्या प्रमाणे घेत जातं. जसे मोठमोठे नाव आहेत, आता ही नाव आपण आता ह्या प्लॅटफॉर्मवरती घेणं योग्य नाही, पण त्यांचे जे नाव आहे, माझं म्हणणं आहे की इंजिनिअरचे जे नावं झाले ते फक्त सिव्हिलमुळे झाले, बाकीच्या ब्रँचमुळे झाले नाही. नक्कीच. तर ते इंजिनियर सचिन पगारजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राला मोठा स्कोप आहे. त्याच्यामध्ये करण्यासारखं खूप काम आहे. स्पेशली गव्हर्नमेंट तसंच प्रायव्हेटमध्ये पण चांगला स्कोप आहे. त्यामुळे यात मोठ्या संख्येने यामध्ये चांगलं करिअर तुम्ही घडवू शकता, तुमचं नाव होऊ शकतं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.